कल्याणजवळील मोहनी परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणाचा खडकपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासातच उलगडा केला आहे। विरोधकाचा व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्याच्या रागातून हा प्रकार घडल्याचे समोर आले असून मुख्य आरोपीने विरोधकाला अडकवण्यासाठी स्वतःवरच गोळी झाडल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे। काही दिवसांपूर्वी व्हॉट्सअप स्टेटसवरून अभिषेक उर्फ अभि पवार आणि मोनू फुलोरे यांच्यात वाद झाला होता। त्याच रागातून अभिषेक आणि त्याच्या साथीदारांनी मोनू फुलोरे याच्यावर गोळीबार केला। मात्र मोनू यांनी प्रसंग सावधान राखत जीव वाचवला। त्यानंतर गोळीबाराचा आरोप मोनू फुलोरे याच्यावर यावा यासाठी अभिषेकने स्वतःच्या हातावर गोळी झाडून खोटा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाले। या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी अभिषेक पवार उपचाराधीन आहे। काल 5/6 रोजी रात्री 11:30 ते 12 वाजताच्या सुमारास फिर्यादी हे पाटील नगर येथील मैदानात उभा राहिलेले असताना अचानक येथील आरोपी अभिषेक पवार उर्फ अभि त्याच्या इतर साथीदारासह येऊन त्यांनी 2 राऊंड फिर्यादीच्या अंगावर फायर करण्याचा केले आणि त्याबरोबर फिर्यादी हे त्याला चाहूल लागताच फिर्यादी त्या ठिकाणावरून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळाला। त्याच्यानंतर आरोपीने स्वतः त्याच्या आणलेल्या वेपन मधून आपल्या डाव्या हाताच्या दंडामध्ये एक गोळी मारून स्वतःला जखमी करून घेतलेले। सदर बाबत खडकपाडा पोलीस ठाण्याला जीवे ठार मारण्याचा गुन्ह्याची नोंद आणि इतर कलमान्वये नोंद केलेली आहे। गुन्ह्याचा तपास PI आंधळ हे करीत आहे। त्यातील जो आरोपी आहे, आरोपीचा जो विरोधक आहे सोन्या साळुंके म्हणून, त्याचा स्टेटस हा यातील फिर्यादीने आपल्या मोबाईल मध्ये ठेवल्याचा त्याला राग आला व यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग, अशा दोन्ही कारणामुळे हे घटना गुन्हा केल्याची समोर येत आहे। याबाबत अधिक खोलात जाऊन तपास करीत आहे। राहुल कांबळे, जनशक्ती कल्याण। ताज्या घडामोडींसाठी जनशक्तीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा आणि रहा अपडेट।